नमस्कार. आज विषय आपला साहित्य संमेलनांचे राजकीयीकरण. नवीन काय? नवीन एवढंच की त्यात फक्त नव्याने संजय राऊत यांच्या विधानाची भर पडली आहे. त्यांनी 98 जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होऊ घातलेलं आहे, त्यानिमित्ताने जो एक सत्कार परवा 2 दिवसापूर्वी झाला, संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेल्यांच्या हस्ते, त्या पार्श्वभूमीवरती केलेलं हे विधान आहे. आणि त्यामुळे वृत्तपत्र माध्यम यांनी आमच्यासारख्यांना त्या संबंधात काही प्रतिक्रिया मागितल्या, त्या आम्ही दिल्या आमच्या नेहमी ज्या असतात भूमिका त्यानुसार. आता या संमेलनाला याआधीही अनेकांनी अनेक वेळा अनेक विशेषणं लावून झालेली आहेत. बरंच काही काही म्हणून झालेलं आहे. 150 वर्षाची ही संमेलनाची संस्कृती, त्यातलं हे 98वं संमेलन. त्यामुळे खरे तर आपल्याला त्याची सवय व्हायला पाहिजे, झालेली आहे. भालचंद्र नेमाडेंनी मागे एकदा याला रिकाम टेकड्यांचा उद्योग म्हटलं होतं. तेव्हाही माध्यमांनी मला विचारलं होतं. त्यावेळेला मी म्हटलं होतं की रिकाम टेकड्यांचा उद्योग भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं, त्यांनी काय म्हटलं हे महत्त्वाचं नाही आहे, त्यांनी का म्हटलं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी ज्या करता म्हटलं त्याचं आत्मपरीक्षण हे आपण करायला पाहिजे. तीच परिस्थिती आताही आहे. त्या स्थितीत काही बदल पडलेला नाही आहे. आणि त्याच्या आधी तर अनेक थोरा मोठ्यांनी सुद्धा या संमेलनात बरंच काही काही म्हटलं होतं. अनेक वर्ष तर त्याला ब्राह्मणीच म्हटलं जात होतं ना, नव्हतं का तसं ते? तेव्हा आपण काय केलं? आपण काही बदल केले, व्यापक केलं, नवनवीन प्रवाह आले, त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला. ही एक संस्कृती आहे आणि ती प्रवाही असते आणि ती प्रवाही राहिली पाहिजे. बाळ ठाकरेंनी त्याला आपल्याला तर बैलच म्हटलं होतं. शिवाजी पार्कवर बैलांचा मेळा भरला म्हटलं होतं. त्याही फार पूर्वी आपले विनोदाचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी त्यांच्या विनोदी शैलीत एक रूपक लिहिलं होतं. त्याचं शीर्षक होतं, तो धडाही होता आपल्याला पाठ्य अभ्यासक्रमात. त्याला म्हटलं होतं चोरांचं संमेलन. आता ते हेच संमेलन होतं की नाही हा भाग वेगळा, पण त्याच्या प्रेरणा याच्यातच होत्या. आधुनिक विद्रोही साहित्य जाणीवेनी अजूनही या संमेलनाला प्रस्थापितांचं संमेलन म्हटलं जात आहे. आता जे जे काही म्हटलं जातं आहे त्यातलं काय चूक, काय बरोबर, काय गैर आहे, याचा विवेक जो आहे तो विवेकी माणसांनी बाळगला पाहिजे. आणि त्या विवेकाने या सगळ्या म्हणण्याकडे बघितलं पाहिजे. एकमेकांच्या अंगावर एकमेकांनी जाण्यात काही फार अर्थ नाही. प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आणि ते घेण्यासाठी, प्रतिक्रिया उद्भवण्यासाठी काहीतरी मूळ क्रिया असावी लागते. ती क्रिया काय हे महत्त्वाचं आहे. ती क्रिया तशी नसेल तर तशी प्रतिक्रिया उमटणार नाही. त्यामुळे नुसत्याच प्रतिक्रियेवरती विधानं करण्यापेक्षा मूळ क्रिया काय, ती तशी का घडते आणि त्यावर अशी प्रतिक्रिया का उमटते, याच्या मुळाशी जाऊन ते समूळ नष्ट करणं हे आपल्याला नको आहे. त्यामुळे हे दरवर्षी घडत राहतं काही ना काही. अनेकदा तर हे धनिकाश्रयी संमेलन, सत्ताश्रयी संमेलन, विशिष्ट विचारसरणींच्या लोकांच्या हाती असलेलं संमेलन, गेलेलं संमेलन, चाललेलं संमेलन, राजकारण्यांच्या अतिरेकाचं संमेलन, मंत्र्यांच्या अतिरेकाचं संमेलन, सत्ता शरणार्थींचं संमेलन, गर्दी, असं अनेक काही काही म्हणून झालेलं आहे. गर्दीचं तर झालंच आहे, गर्दींच्या ऐवजी असंही म्हणून झालं आहे. म्हणून तर गर्दीकडून दर्दीकडे हे संमेलन वळवण्याची गरज पडली होती. पण केव्हा तरी याला अनेकदा ग्रंथकारांचं संमेलन, लेखकांचं संमेलन,
प्रतिभावंतांचा मेळा, साहित्याची पंढरी, दर्दींचं संमेलन, आदर्श संमेलन, साहित्यप्रेमींचं संमेलन असं देखील म्हणून झालं आहे. हे विसरून कसं चालेल? हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जे विसरू पाहत असतील त्यांना याची आठवणही करून दिली पाहिजे. आपलं काम आहे ना या क्षेत्रात काम करणाऱ्यांचं. एकूण काय की हा जो संमेलन उद्योग आहे तो करणाऱ्यांच्या वाट्याला गुच्छ आणि गोटे हे दोन्ही नेहमी आलेले आहेत. ते गुच्छ स्वीकारायचे आणि गोटे नाकारायचे असं काही होणार नाही आहे. कारण गोटे त्याच झाडावर मारले जातात ज्या झाडाला रसदार चविष्ट काही फळं लागतात. ती कोणीतरी चाखलेली असतात, त्याची काही मौज असते, त्याचे काही लाभ झालेले असतात. ती लागली नाही तर त्या झाडाला कोण गोटे मारणार आहे? एकूण काय की या संमेलनाच्या झाडाला काही लाभदायी फळं लागतात म्हणून अशी गोटे मारली जातात. हा त्याचा एक महत्त्वाचा निष्कर्ष आहे. आता हा मेळा भरवणाऱ्यांना त्यावेळी जे बैल म्हटलं गेलं होतं त्याचा आपला स्वाभिमान जो उफाळून आला होता आपण निषेध केला होता बाळा ठाकरेंचाही, वसंत बापटांच्या नेतृत्वाखाली. पण अनेकदा पुढे स्थिती अशी निर्माण झाली की साहित्यिकांना जे विशेषण त्यांनी लावलं होतं ते बिलकुलच सार्थ ठरलं नाही असंही नाही. खूप वेळा परिस्थिती अशी उद्भवली की सार्थ ठरलं ते विशेषण अनेकांच्या बाबतीमध्ये. आज दलालांचं संमेलन त्याला म्हटलं गेलं म्हणूनही महामंडळाने निषेध केला. ठीक, पण मुद्दा एवढा मर्यादित आहे का? या संमेलनाला पुन्हा पुन्हा काही ना काही म्हणण्याची वेळ जी येते ती का येते? हा मुद्दा नाही आहे का? मुद्दा हा आहे खरा. यातले जे झोंबण्यासारखं आहे ते देखील म्हटल्या जाण्याची संधी म्हणणाऱ्यांना का मिळते? काही तर घडतं ना, काहीतरी असं घडतं की ज्यामुळे ही संधी मिळते. ती का दिली जाते? ती कशातून उद्भवते? त्याच्या कारणांचाही शोध घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आजवर अशा प्रकारचं संमेलन केवळ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचंच होतं. त्यामुळे हे गुच्छण गोटे सगळे फक्त महामंडळाच्याच आणि ते संमेलन भरवणाऱ्यांच्याच वाट्याला येत होते. गेल्या 150 वर्षात 98 संमेलनची ही संस्कृती ती भरवणाऱ्यांच्या वाट्याला ते गुच्छ आले, ते गोटे आले, ते काटे आले, जे काही आहे ते सगळं आलं. ते पचवत ही संस्कृती पुढे चालली आहे, पिढ्यानपिढ्या जाणारच आहे, ती काही थांबणार नाही कोणासाठी. पण आता त्यात भर पडली आहे खुद्द महाराष्ट्र सरकारचीच. म्हणजे ज्या सरकारनी संमेलन भरवणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, त्यांच्याकडून हे करवून घ्यायला पाहिजे, ते सरकारच आता या संमेलनांची आयोजक प्रतिस्पर्धी संस्था म्हणून उभी होते आहे. हे सरकार ही का स्पर्धक संस्था आहे का साहित्य संमेलनांची किंवा मराठी संमेलनांची? ही पालक संस्था आहे त्यांची. आणि त्यांनी जर काही करायचंच असेल तर काहीतरी असं आदर्श प्रारूप उभं करून दाखवलं पाहिजे जे आदर्श असेल, कमी खर्चाचं असेल, मुख्य गोष्टींवर भर. हे आम्ही सांगतोय गेले 3 वर्ष सरकारला. पण उलट 98वं संमेलन जे होत आहे त्याला सरकार देत आहे 2 कोटी. आणि सरकार 3 वर्षापासून स्वतः जे सुरू करून बसला आहे 3-3 दिवसाचं संमेलन, ज्याच्यासाठी 1-1 लाख रुपये बाहेरच्या विदेशातल्या लोकांना खुर्च्यावर बसवण्यासाठी फक्त बोलावतं, खर्च करवतं, टीका ओढवून घेतं. ते संमेलन 3-3 वर्षात 10 कोटी खर्चाचं कसं काय होतं? महामंडळाचं हे संमेलनही 7-8 कोटीच्या वर जात नाही. एवढं मोठं, एवढा ग्रंथव्यवहार जिथे होतो, एवढे संख्येने लोक जिथे येतात, एवढे प्रतिनिधी जिथे, एवढे तर प्रतिनिधी तिथेही नसतात. आणि यावर्षी तर म्हणतात 20-22 कोटीपर्यंत गेलं आहे. आता त्याची हिशोबच कधी सरकार देत नसल्यामुळे, तो पारदर्शित्व राखत नसल्यामुळे ते 10 कोटी खर्च होतात की 15 होतात की 20 होतात की 25-30 होतात काहीच कळायला मार्ग नाही. पण जे ऐकू येतं ते त्याच्या आधारावर आपण बोलतो. त्याची उत्तरं खरं म्हणजे सरकारने देऊन निराकरण करायला पाहिजे. सरकार कधी पत्राची पण उत्तरं देत नाही सरकार, त्यामुळे तो मुद्दाच नाही आहे. त्यामुळे आता गेल्या 3 वर्षापासून
आणि हे तर अखिल भारतीय आहे, सरकार तर चक्क विश्व मराठी भरवतं. आता या 3च वर्षामध्ये या सरकारी संमेलनावर एवढी गोटमार झालेली आहे की कदाचित ती 98 संमेलनांवर मिळून नसेल झाली आहे. आणि ते सरकार असल्यामुळे ती अधिक होणार ना. हे तर ठीक आहे, आमची संस्था तरी आहे. हा संमेलनाचा उद्योग इतका लोकप्रिय, सरकारप्रिय सुद्धा का होत चालला आहे? काय रहस्य आहे त्याचं? एवढा आकर्षक का झाला आहे हा? म्हणजे जे सरकार शाळांचं, नोकऱ्यांचं, प्रत्येक सेवेचं, इलेक्ट्रिसिटीचं, पाण्याचं, साफसफाईचं, हे सगळे सरकारचे स्वतःचे कामं आहे. याचं जे सरकार एकीकडे सरकारीकरण न कंत्राटीकरण करत आहे, खाजगीकरण करत आहे, वेगाने करत आहे, त्या सरकारला संमेलनांचं मात्र सरकारीकरण करण्याची काय इच्छा होते? हा जो उलटा प्रवास संमेलनांच्या बाबतीत होत आहे. स्वतःच ते करून बघण्याची इच्छा का होते? एवढं काय आहे त्याच्यामध्ये आकर्षण? तो मोह का आवरत नाही आहे? काय दडलं आहे या संमेलनाच्या संस्कृतीमध्ये? याचा अर्थ असा आहे की या संमेलनोद्योगाची राजकीय उपयुक्तता किती वाढली असली पाहिजे जेव्हा सरकार स्वतः संमेलन करायला लागलं आहे. ते सत्ताधारी कोणतीही गोष्ट, राज्यकर्ता, राजकारणी कोणतीही गोष्ट त्याचा राजकीय लाभ असल्याशिवाय करत नाही, हे तर लहान मुलांनाही माहीत आहे. उगाच एवढी टीका सहन करूनही ते रेटून नेत नाही. पण हा संमेलनोद्योग गेली 3 वर्ष सरकारही रेटून नेत आहे. आता हे संमेलन आणि सरकारचं संमेलन तर पूर्णपणे खाजगी कंत्राटदारांच्या आणि कंपन्यांच्याच भरोश्यावर आयोजित होत आहे. हे त्यातले कार्यक्रमसुद्धा म्हणे तेच ठरवतात, कारण ते काही कोणती तज्ज्ञांची समिती नेमली नाही सरकारने 3 वर्ष ते ठरवण्यासाठी रूप, त्याचं स्वरूप, प्रारूप, विषय. आणि त्याचे आम्ही विचारलं, सरकार सांगतही नाही कोण ठरवतं ते. आम्ही तज्ज्ञांची समिती नेमा म्हटलं, 3 वर्ष झाले तेही नेमत नाही आहे. मग इतकं जर ते गुप्त, खाजगी, कंत्राटदारी स्वरूपाचं आहे, त्याला दलालांचं संमेलन 3 वर्षात का नाही म्हटलं कोणी? हा एक प्रश्न लोकांना पडलेला आहे. असे विविध प्रश्न निर्माण होतात या संमेलन संस्कृतीच्या निमित्त. त्याला सरकारी कंत्राटदारांचं सरकारी संमेलन म्हणून झालेलं आहे. मराठी भाषा विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी जर ते कंत्राटी पद्धतीनेच होणार असेल संमेलन तर मग त्याच्या निविदा काढा म्हटलं त्यांनी. एकालाच कोणाला तरी कसं काय परस्पर वाटून देता? त्यांची तडकातडकी बिलकुल 24 तास बदली होऊन गेली. ते सगळे रहस्यमय कथानक आहेत सगळी संमेलनाशी संबंधित. काही केलं म्हणजे महामंडळाच्या संमेलनाशी जेवढी नसतील तेवढी 3 वर्षात सरकारच्या संमेलनाशी संबंधित गूढ कथा वाढत चालल्या आहेत. आता संमेलनाला, पण सरकारच्या संमेलनाला मात्र 3 वर्ष झाले. दलालांचं संमेलन म्हणणाऱ्यांनी काही तसं म्हटलेलं नाही. ते का, असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. आता कदाचित पुढच्या सरकारी संमेलनासाठी म्हणायसाठी काहींनी ते राखून ठेवलं असण्याची शक्यता आहे. मुद्दा असा आहे की ते सरकारी असो का बिनसरकारी असो, आणि कोणी काय म्हटलं यापेक्षा म्हणणाऱ्याला तसं म्हणण्याची संधी का मिळते, हा खरा मुद्दा आहे. त्याचं आत्मपरीक्षण आम्ही केलं पाहिजे, महामंडळाने केलं पाहिजे, सरकारने सुद्धा केलं पाहिजे. हा मूळ मुद्दा आहे. आता याचं मूळ कशामध्ये आहे? याचं मूळ या संमेलन संस्कृतीने सध्या जे रूप धारण केलं आहे आणि जे इष्ट वळण घेण्याच्या ऐवजी अधिकाधिक अनिष्ट वळण घेतलेलं आहे, ते घेतलं जाण्यामध्ये सुद्धा कोणालाच काहीच वाटेनासं जे झालेलं आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं खरं म्हणजे मूळ आहे. काय वळण घेतलं आहे? कारण ही संमेलनं अधिकाधिक व्यासपीठीय, अधिकाधिक उत्सवी, अधिकाधिक कोट्यवधींची उड्डाणं घेत, कोटीच्या कोटी खर्चांची केवळ 3 दिवसामध्ये.
अशी होत चालल्यामुळे ती आता संमेलनं भरवणाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर नाही होत, शासनाचे सुद्धा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर नाही होत. ती कंत्राटदारांच्या, ठेकेदारांच्या, वेगवेगळ्या कामाच्या, इव्हेंट मॅनेजर्सच्या, इव्हेंट कंपन्यांच्या भरोश्यावर होत आहेत. त्यात ही संमेलनं राहिली, मेळावे राहिले, त्यातल्या मूळ हेतूची राहिली की कंत्राटदारांचे, खाजगी कंपन्यांचे, इव्हेंट मॅनेजर्सचे आणि संमेलन भरवणाऱ्यांचे जे काही सगळ्यांचे मिळून हितसंबंध तयार होत असतील त्याच्या पूर्तीची व्यासपीठं झाली. ह्या सगळ्याचा नीट शोध तपास घेण्याची जबाबदारी आपली कोणाची आहे की नाही आहे, की फक्त एकमेकांवर टीका करण्याची आहे? त्यांनी त्याचा निषेध करायचा, त्यांनी त्याचा निषेध करायचा, यांनी त्याचं उत्तर द्यायचं, त्यांनी त्याचं उत्तर द्यायचं आणि पुन्हा दरवर्षी तेच करायचं. ही जी स्थिती आहे याच्या मुळाशी आपण जायचं आहे की नाही? आपल्याला रस त्यात आहे. ती सरकारी असो की बिनसरकारी, आता ती इव्हेंट झालेली आहे, याच्याबद्दल कोणाचंही दुमत राहिलेलं नाही. आणि ज्याला अनमॅनेजेबल म्हणतात, त्याचं व्यवस्थापन करण्याच्या पलीकडे गेली आहेत. काहीतरी थातूरमातूर डागडोजीकडून उत्तरं देऊन, वेळ मारून देऊन ते एकदा संपलं संमेलन की पलीकडच्या कामाला लागायचं. ही झालेली आहे दरवर्षीची स्थिती. आणि कोणताही इव्हेंट उद्योग हा शेवटी, किंवा कोणताही कंत्राटदार, ठेकेदारी काम हे शेवटी नफ्यासाठी चालणार. आता तो नफा प्रत्यक्ष आर्थिक स्वरूपातला असो, राजकीय स्वरूपातला असो, सामाजिक सांस्कृतिक स्वरूपातला असो, व्यक्तिगत लाभांच्या स्वरूपातला असो, राजकारण्यांच्या जवळ जायला मिळतो त्या स्वरूपातला असो, त्यांच्याकडून काही मिळवण्यासाठी त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याची संधी या व्यासपीठावर मिळते म्हणून असो, अशा अनेक, याच्यावर मी अनेकदा लिहून बोलून झालेलं आहे, अनेक पुस्तकांमध्ये आमच्या ते संग्रहित झालेलं आहे. पण ते दरवर्षी पुन्हा पुन्हा ते दळण दळण्याची वेळ या संस्कृतीमुळे आलेली. आता हे जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभांच्या, हितसंबंधी यांच्या अशा उत्सवी, रंजक अशा स्वरूपातल्या संस्कृतीमध्ये याचं रूपांतर झालेलं आहे. आता या कोणत्याही रूपातलं असो लाभ तो, पण संमेलन हे त्यामुळे या अशा विविध हितसंबंधियांकरता एक संधी, एक पर्वणी वापरण्याची, वापरून घेण्याची अशी एक वस्तू झालेली आहे. आता दलालांची संस्कृती हे रूप तिला खरोखरच प्राप्त होत चाललं आहे की नाही आहे, याचाही जरा शांतपणे, थंड डोक्याने, एकमेकांवरती आरडाओरड, चिडचिड न करता विचार केला पाहिजे ना. काय प्रत्यक्षामध्ये खरं आहे की खोटं आहे? खरं असेल त्याची कारणं शोधली पाहिजे. तसंही दलाल या शब्दाचा अर्थ काय मराठीत? मध्यस्थ म्हणतात त्याला, इंग्रजीत ब्रोकर म्हणतात, एजंट म्हणतात, किंवा जो लिलाव करतो. म्हणजे जो या कोणत्याही व्यवहारामध्ये जो स्वतः एक पार्टी होतो, पक्ष होतो, बाजू होतो. संमेलन संस्कृतीमध्ये आता ठेकेदार, कंत्राटदार, इव्हेंट मॅनेजर ही एक बाजू नाही, महत्त्वाची बाजू होत चालली आहे. मग आता या मध्यस्थाला, हा काही असंसदीय नाही आहे शब्द तसा, त्याचे अर्थ हे आहेत शब्दकोशातले, व्यवस्थित अर्थ आहेत, वाईट अर्थ कुठेच नाही आहेत. मग आपण त्याला वाईट अर्थाने घेतो आहे, त्याचा जो मूळ अर्थ आहे त्या अर्थाने घेतलं पाहिजे. आणि तसं होतं आहे की नाही याचा आधी विचार केला पाहिजे. नसेल होत तर सप्रमाण खोडून काढलं पाहिजे. ते कोणीच करत नाही, सरकारी करत नाही, बिनसरकारी संमेलनं घेणारेही करत नाही. या संमेलन उद्योगामध्ये अशा मध्यस्थांचा, एजंटांचा शिरकाव खरोखरच झालेला आहे की नाही आहे, कोणत्याही हेतूचा असो? त्याचं उत्तर ठामपणे नाही असं कोणी देऊ शकणार आहे का? छातीवर हात ठेवून आपल्या शपथपूर्वक नाही. तो झाल्याशिवाय ही इव्हेंट उद्योग करणारी माणसं, कंपन्या, कंत्राटदार
त्याच्याशिवाय नाही सरकारी संमेलनं घेत. जर घेत असतील तर राहिला प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा, महामंडळाचा. याला मात्र दलालांचं संमेलन प्रत्यक्षात पहिल्यांदा म्हटलं गेलं. आता जे म्हटलं गेलं त्याचा संदर्भ पाहायला पाहिजे. का म्हटलं गेलं, कोणी म्हटलं, म्हणणारे कोण आहेत, म्हटलं का गेलं, ती घटना काय आहे, ती घटना कुठे घडली, हे सगळे संदर्भामध्ये ते येतं ना. कुठलीही गोष्ट संदर्भविहीन बघायची नसते, संदर्भासहित बघायची असते. संदर्भासहित अर्थ स्पष्ट होत असतो. संदर्भ सोडून अर्थ स्पष्ट नसतो, तो निरर्थ होतो. आता या दलालांचं संमेलन म्हटल्या गेलेल्या घटनेच्या मागे राजकीय पक्षोपक्षांच्या आपसातल्या राजकारणाची पार्श्वभूमी आहे. परस्परांवर कुरघोडी करणं हा राजकारणातला, आणि योग्य वेळी वेळच्या वेळी करणं आणि राजकीय भाषेत करणं, ते काही सुसंस्कृत आणि सभ्य भाषेत करणं. तर राजकारणाची भाषा हा एक स्वतंत्र भाषेचं रूप आहे ते, आणि तिच्याकडे नुसतं हास्यास्पद आणि टवाळखोरी म्हणून पाहण्यापेक्षा ती भाषा अशी का सिद्ध होत चाललेली आहे याचा जरा नीट भाषा विज्ञानाच्या अंगाने शोधही घेतला पाहिजे. आपण अभ्यासक आहोत, संशोधक आहोत, लेखक आहोत, गांभीर्याने विचार करणारे आहोत. केवळ आपण कुठलीही गोष्ट मनोरंजनाच्या पातळीवर घेणारे नाही आहोत. तर त्या विधानाचा संबंध जो आहे तो या व्यासपीठावरती घडलेल्या एका घटनेशी आहे, आणि ती घटना एका राजकीय पुढाऱ्याच्या झालेल्या सत्काराशी संबंधित आहे. आणि अशा पुढाऱ्याचा की ज्याचं अस्तित्व गेल्या 2-3 वर्षात या राज्यामध्ये चाललेल्या राजकारणामध्ये प्रामुख्याने मध्यवर्ती आहे, आणि त्यांची आपसातली एकाच पक्षातल्या त्या लोकांची जी संदोपसंधी सुरू आहे, जो महाराष्ट्र बघतो आहे, देश बघतो आहे, त्या पार्श्वभूमीवरती आलेलं ते विधान आहे. त्याचा मुख्य संमेलनाशी खरं म्हणजे काही संबंध नाही आहे, त्या घटनेशी संबंध आहे. आता असं असताना खरं म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने देखील त्याकडे इतक्या तत्परतेने आणि इतक्या गांभीर्याने बघत ताबडतोब त्याचा निषेध करण्याची काही गरज नव्हती. कोणाला म्हटलंय, का म्हटलंय, कशाकरता म्हटलंय, आणि हे म्हणण्याची वेळ का आली, आणि आपणही का येऊ दिली. त्यामुळे एवढे राजकारणी, त्यातही परस्पर विरोधी, सध्या जे काही आपसातले युद्धग्रस्त आहेत, हे जर या संमेलनांच्या भोवती आपण गोळा केले असतील, आणि ते करणं ही जर आपली अपरिहार्यता असेल, गरज असेल, तर त्यातून हे असं काहीतरी घडणार आहे, उद्भवणार आहे, हे आपल्याला कळू शकतं. त्याची आपण मानसिक तयारी ठेवायलाच पाहिजे. त्यातून काही निषेधार्हही घडणार आहे, काही अवांछित घडणार आहे, काही अनिष्ट घडणार आहे. पण त्यातलं इष्ट जर अधिक घडणार असेल तर अशा काही अनिष्ट गोष्टी ज्या आहेत या हळूहळू लोक विसरून जातील आणि त्याचा इष्ट परिणाम लक्षात ठेवतील. त्यातही म्हणून महामंडळाने स्वतःच ढाल होऊन आपली छाती पुढे करून तो वार आपल्यावरती घेण्याची घाई केलेली आहे, ती करायला नको होती. काहीच कारण नव्हतं. ज्यांनी तो घडवला त्यांना ते स्वागताध्यक्ष आहेत आणि ते समर्थ आहेत त्याची उत्तर द्यायला. हे विधान काही महामंडळाच्या संबंधातलं नव्हतं तसंही खरं म्हणजे, जर नीट आपण अभ्यासपूर्वक बघितलं तर. महामंडळाचा संबंध या प्रकरणाशी केवळ वृत्तपत्रांनी जो मुद्दा उपस्थित केला तेवढ्यापुरता येतो, आणि तो आहे महामंडळाच्या संमेलन विषयक नियमभंगाचा. महामंडळाच्या संमेलन विषयक नियमांप्रमाणे संपूर्ण महामंडळाचं नियंत्रण करणारी एक 10 लोकांची मार्गदर्शक समिती असते, जिच्यामध्ये 7 लोक म्हणजे बहुमत हे महामंडळाचं असतं. 4 पदाधिकारी आणि उर्वरित 3 घटक संस्थांचे प्रतिनिधी आणि 3 आयोजकांचे प्रतिनिधी. आणि संमेलनाच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर नियंत्रण या
समितीने ठेवायचं असतं. हे तर मी सुद्धा अनेकदा म्हणून झालेलं आहे की मार्गदर्शक समितीच्या हाती संमेलनाचं नियंत्रण पूर्ण करण्याची जबाबदारी जी असते ती काही पहिल्यांदाच पार पाडली जात नाही असं नाही आहे. ती अनेकदा पार पाडली गेलेली नाही आहे. त्याची अनेक कारणं आहेत. त्याची चर्चा स्वतंत्र करावी लागेल. म्हणजे नियमभंग काही पहिल्यांदा होत नाही आहे. होत असेल तर. आणि महामंडळाच्या अध्यक्षांनी अतिशय नम्रपणे सांगितलं आहे आपल्याला की हो झालेला आहे नियमभंग आणि नियमांच्या रक्षणाला आम्ही बांधील आहोत. बरोबर आहे अध्यक्षांचं म्हणणं. बांधील आहेत. जबाबदारी आहे अध्यक्षांची ती अध्यक्ष म्हणून. पण नियमभंग आताच झाला, याच कार्यकाळात झाला आणि याच्या आधी कधीच झाला नाही. याचे खूप मोठमोठे नियमभंग होऊन गेले आहेत. आणि महामंडळ नुसतं दुर्लक्ष केलेलं नाही आहे. तो अनेकदा नियमभंग ज्यांनी केले त्यांच्या बाजूनी महामंडळातले अनेक लोक बहुमताने उभे पण झालेले आहेत. त्यामुळे नियमभंगाचा सुद्धा जो मुद्दा आहे तोही वर्तमानपत्रापुरता ठीक आहे. पण ज्यांना माहिती आहे की असे नियमभंग अनेकदा होऊन गेलेले आहेत, हे पहिल्यांदा होत नाही आहेत, त्यांनी सुद्धा या सगळ्या घटनेकडे बघताना त्याच्या मुळापर्यंत जाण्याचं टाळू नये असं आमच्यासारख्यांचं नेहमीच मत असतं. म्हणजे संमेलनविषयक नियमांचा भंगही काही पहिल्यांदा होत नाही आहे. तो पूर्वी झालेला आहे आणि त्याची आपल्याला सवय पण झालेली आहे. असं नाही आहे की त्याची सवय नाही झालेली. आता एकदा संमेलन महामंडळाने कोणाला करायला दिलं की महामंडळाचं त्याच्यावरचं नियंत्रण संपूर्ण सुटल्याचे अनेक प्रसंग आहेत. पहिलंच नाही. आणि यावेळेला काही नियंत्रण सुटलेलं आहे असं माझ्यासारख्याला तरी वाटत नाही. मग हे जर आपण अनुभव अनेकदा घेतलेले आहेत, आपण त्यातले जर अनुभवी झालेलो आहोत, तर आपल्यासाठी त्यात नवीन काहीच नाही आहे. बरं, या संमेलनाचं व्यासपीठ राजकारणासाठी, राजकारण्यांसाठी, राजकारण्यांना उपकृत करण्यासाठी, त्यांच्याकडून उपकृत करवून घेण्यासाठी, त्यांच्या मांडी लावून बसण्याची इच्छा असण्यासाठी, त्याच्यासाठी सुद्धा वापरली जाण्याची संस्कृती ही सुद्धा काही नवीन नाही आहे. किंवा मंत्र्यांचा वावर, राजकारण्यांचा वावर, आणि गेल्या 3 वर्षात तर तो त्याचा अतिरेक होत चालला आहे. हे आपण वर्ध्याच्या वेळेलाही बोललो होतो, अमळनेरच्या वेळेलाही बोललो होतो. आता जर तो झाला असेल तर तो अपरिहार्यच आहे. कारण संमेलन दिल्लीला होत आहे, पहिल्यांदा होत आहे, अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे इथे तर गृहीतच आहे की हे सगळं घडणार आहे. कारण दिल्लीत मराठी भाषिक समाजाचं संमेलन होणं ही मुख्य गरज आहे. आता त्याच्यामध्ये कोण येत आहे आणि कोण येत नाही आहे हा सुद्धा मुद्दा गौण झालेला आहे. ती दिल्लीत संमेलन होण्यासाठी मराठी भाषिक समाजाने मोजलेली किंमत आहे आणि ती द्यावीच लागणार आहे. कधी ना कधी द्यावीच लागणार होती. आणि ती किंमत देऊनही दिल्लीमध्ये संमेलन होणं ही आपली गरज आहे. ते होत आहे, हे महत्त्वाचं आहे. त्या तुलनेमध्ये या बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत या तशा फार गौण ठरतात. कारण हे सगळं वारंवार घडून गेलेलं आहे. काय पहिल्यांदा घडत नाही आहे. दिल्लीत संमेलन म्हणून पहिल्यांदाच घडतं आहे असंही काही नाही. त्याचंही आता कोणाला काही वाटेन असं झालेलं आहे खरं म्हणजे. आता हा सगळा जो प्रश्न आहे मुळामध्ये की हा संमेलनोद्योग आता मुळामध्ये साहित्यापुरता, ग्रंथकारांपुरता, लेखकांपुरता, गांभीर्याने संमेलनांकडे बघण्यापुरता आणि संमेलनांमध्ये फार गंभीर अशा चर्चा करण्यापुरता असा केवळ साहित्योद्योग राहिलेला नाही आहे. तो उत्सव झाला आहे. ते कोणाच्याच नियंत्रणात फारसं राहू नये. एकदा एखादी गोष्ट, आणि आता तर जिथे गर्दी होणार असेल तिथे संमेलनं झाली पाहिजे इथपर्यंत विचार चालला आहे. उद्या गर्दीला प्रिय असणाऱ्या लेखकाला संमेलनाध्यक्ष करण्यापर्यंत सुद्धा हे संमेलन गेलं तर कोणीच ते रोखू शकणार नाही आहे. कारण ज्या दिशेने हा प्रवास चालला आहे हा काही फार इष्ट दिशेने चाललेला नाही आहे. संमेलनं धनसत्तेच्या हाती जाणं, राजकारण्यांच्या हाती जाणं आणि त्याच्या बदल्यामध्ये मग आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्य गहाण ठेवलं जाणं, सत्तारूढ असलेले जे कोणी निर्देश देतील त्या पद्धतीने
त्यांनी काही न सांगता सुद्धा आपण वागणं, हे सगळं होऊन गेलेलं आहे आणि हे अधिक वाढत जाणार आहे, हे कमी होणार नाही. ते आपल्याला करायचं आहे की नाही, कमी संमेलन वळवायचं आहे की नाही इष्ट दिशेने, यावर आपण नेहमीच चर्चा करतो, पण ते निरर्थक ठरतात. ते ज्या दिशेने जायचं आहे त्याच दिशेने चाललेलं आहे. त्याला अनेकदा इष्ट दिशेने वळवण्याचे प्रयत्न खुद्द महामंडळाने सुद्धा केलेले आहेत. वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या कार्यकाळात त्याला आदर्श वळण लावण्याचे उपक्रम झालेले आहेत. ते यशस्वीसुद्धा झालेले आहेत. पण दर 3 वर्षांनी महामंडळ एकाच ठिकाणी हे स्थिर नसतं, बदलत असतं, फिरत असतं. परिस्थिती बदलत राहते. आर्थिक परिस्थिती बदलते, सामाजिक बदलते, राजकीय बदलते, सांस्कृतिक बदलते. त्याचे सगळ्याचे पडसाद या संमेलनाच्या निमित्ताने, त्या संमेलनाच्या व्यासपीठावर उमटत असतात. आणि आता हा नेमाडे म्हणतात तसा नुसता रिकामटेकड्यांचाच उद्योग नाही राहिलेला. हा विविध उद्योगी, अंतरी नाना कळा असलेल्या अशा विविध उद्योगी लोकांचा उद्योग तर नक्कीच झालेला आहे. आता असं सगळं झालेलं असताना या संमेलनाचं हे सारं कशामुळे झालं, तर हे झालं या संमेलनाच्या वाढत्या अनियंत्रित महामंडळाच्या नियंत्रणाबाहेर गेलेल्या अर्थकारणामुळे. 8 कोटी रुपयाचं झालेलं संमेलन आज किमान, त्यातले 2 कोटी सरकार देणार. सरकार स्वतः 10-10 आणि 20-20 कोटीचे संमेलनं आता 3 वर्ष झाले करणार. 10 कोटी या संमेलनाला का देत नाही सरळ सरकार? आणि सरकारने 10 कोटी दिले म्हणजे सरकारचे सगळे मंत्री त्या व्यासपीठावर अधेमध्ये संमेलनात उद्घाटनात इकडे तिकडे सगळीकडे कोंबले गेलेच पाहिजे असं तर सरकार म्हणत नाही. मग आपण का म्हणतो? आपण का कोंबतो? आपणही कोंबू नये. पैसे देणारे म्हणत नाही की आम्हाला बोलवा, आपली गरज आहे त्यांना बोलवायची. मग आहे तर मग हे मान्य करा ना. टाकायला जाऊन भांडं का लपवतो आपण? जे आहे ते स्वच्छपणे आधी मान्य करा. का आहे याची चर्चा करा. आहे याचं एकमेव कारण हे आहे की जोवर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ हे संमेलन केवळ आणि केवळ स्वतः भरवत नाही, आपल्या घटक संस्थांच्या मार्फत, आम्ही भरवलं होतं विदर्भ साहित्य संघाने 2007 मध्ये आदर्श संमेलन म्हणून अजूनही बघितलं जातं त्याकडे. 75 लाखाचं झालं होतं संमेलन त्यावेळेला. 5 लाख रुपये तूट विदर्भ साहित्य संघाने भरून काढली होती. 40 लाख रुपये आमच्या कार्यकर्त्यांनी उभे केले होते. असंही संमेलन करता येतं ना. पण त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी सांगलीला झालेलं लगेच 2 कोटी रुपयाचं झालं. त्यामुळे संमेलनांचं अर्थकारण जे आहे हे महामंडळाच्या हाती नाही. मराठी भाषिक समाजाला आता हे 8 कोटी रुपयापर्यंत गेलेलं संमेलन मागे खेचण्याची त्याची मानसिकता राहिलेली नाही आहे. त्या ती ना सरकारची आहे, ना महामंडळाची आहे, ना मराठी भाषिक समाजाची आहे. संमेलनाचं हे अर्थकारण महामंडळाला स्वतःच्या पायावर स्वावलंबी होऊन स्वतः संमेलन घेता यावं याकरता शिवाजी पार्कच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवरती या संमेलनासाठी मराठी भाषिक समाजाकडून एवढा निधी उभा करण्याचा संकल्प झाला होता की ज्याच्या व्याजातून महामंडळ स्वतः हे संमेलन घेऊ शकेल. कोणाही पुढे महामंडळाला त्यासाठी आयोजक शोधायची गरज पडणार नाही, कंत्राटदार इव्हेंट मॅनेजर शोधायची गरज पडणार नाही, राजकारणी शोधायची गरज पडणार नाही. आणि स्वतः महामंडळ आपल्याला पाहिजे तसं त्या पद्धतीचं असं संमेलन घेऊ शकेल. असं एक आदर्श संमेलनाचं हे रूप तयार व्हावं म्हणून मराठी भाषिक समाजाने गेल्या 25 वर्षामध्ये म्हणजे महामंडळाने तो निधी मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले, काय केले, कसे केले, नाही केले, हा पुन्हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. पण दर संमेलनामध्ये पदर पसरून महामंडळ भीक मागत असताना ना प्रकाशकांनी पैसे दिले, ना लेखकांनी दिले, ना मराठी भाषिक समाजांनी दिले, ना तो संमेलनाचा महाकोश वाढवण्यासाठी ती अस्मिता मराठी भाषिक समाजाची म्हणून घेण्यासाठी प्रयत्न केले. महामंडळ कुठून आणेल दरवर्षी 7 कोटी, 8 कोटी, 10 कोटी वाढत जाणारा खर्च? त्यामुळे मराठी भाषिक समाजातले संमेलनावर टीका करणारे सुद्धा तेवढेच जबाबदार आहे. केवळ महामंडळ एकटं जबाबदार आहे असं समजण्याचं कारण नाही आहे. ही या समाजाची संस्था आहे आणि ती टिकावी असं वाटत असेल आणि हे संमेलन स्वतःच्या कण्याने ताठ राहावं, आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला पूर्णतः जपता यावं, ठामपणे आपल्याला
संमेलनात ब्र उच्चारता यावा, कोणाच्याही दडपणाखाली काय बोलायचं आणि काय नाही हे ठरवण्याची वेळ येऊ नये. असं जर संमेलन आपल्याला खरोखरच हवं असेल, हवं आहे का हा पहिला प्रश्न आहे. आणि हवं असेल तर जोवर महामंडळ हे स्वतःच्या, याचा उपाय एकच आहे, सुटकेचा मार्ग, तो म्हणजे 8 कोटी रुपयाची संमेलनं बंद करणे आणि अत्यंत कमी खर्चाची, अतिशय साधी, सुटसुटीत, आदर्श आणि गांभीर्याने त्या विषयाची चर्चा करणारं एक वेगळं संमेलनाचं नवीन प्रारूप तयार करणे, म्हणजे पुन्हा ग्रंथकारांच्या संमेलनाकडे परतणे. शक्य आहे का आपल्याला ते? कोणाच्या हाती आहे का आता हे? नाही आहे. हा लगाम नसलेला घोडा आहे. कोणाच्याच हाती आता याचा लगाम राहिलेला नाही, सुटलेला आहे तो. हा वारू आता जसा उधळेल आणि ज्या दिशेने उधळत जाईल तसा उधळत जाणार आहे. आणि त्याला जर तसा उधळू द्यायचा नसेल, त्याचं पूर्ण राजकीयकरण होऊ द्यायचं नसेल, त्याचं सरकारीकरण, सत्ताकरण, सत्तेच्या, राज्यकर्त्यांच्या, राजकारण्यांच्या, धनिकांच्या या सगळ्या आश्रयाखाली अभिव्यक्ती दडपून घ्यायची नसेल, तर एकमेव मार्ग म्हणजे छोटी, आदर्श, कमी खर्चाची आणि त्यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहे त्या सवयी बदलून आपल्या तशी संमेलनं पुन्हा करणारं अर्थकारण जन्माला घालणे संमेलनांचं. त्याशिवाय यातून मराठी भाषिक समाजाची, या संमेलनांची, ते सरकारी असोत, बिनसरकारी असोत, महामंडळाची असोत, अजून कोणाची असोत, सुटका नाही. आता जर संमेलनांचा एक वेगळाच ट्रेंड आलेला आहे. अनेकांनी आता परदेशामध्ये जाऊन संमेलनं घ्यायला सुरुवात केलेली आहे. प्रवासी साहित्य संमेलनं. लोकांच्याजवळ पैसा आलेला आहे. कोणाला हाँगकाँगला जायचं आहे, कोणाला दुबईला जायचं आहे, कोणाला मलेशिया, कोणाला कोलंबोला, कोणाला थायलंडला, कंबोडियाला. आणि मग टुरिझमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या स्वरूपामध्ये म्हणजे आता सहलीला जायचं आणि जे लोक जातील त्यांचं तिथे एक साहित्यावर एक दोन दिवस चर्चा करायच्या आणि त्याला विश्वसंमेलनं म्हणायची. असंही एक नवीन गेल्या काही वर्षात संमेलनोद्योग सुरू झालेला आहे. कोणी काय करावं ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. पण ज्या उद्देशांनी विभागीय साहित्य संस्था जन्माला घातल्या गेल्या, ज्या उद्देशाने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ निर्माण केलं गेलं आणि ज्या उद्देशाने या 98 संमेलनांना जी काही प्रतिष्ठा, पुण्याई जी काही तिच्या मागे उभी आहे ती जर टिकवायची असेल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं व्यासपीठ म्हणून जर हे संमेलन सुरक्षित राखायचं असेल तर या संमेलनाचं अर्थकारण ताबडतोब बदललं पाहिजे. आणि ते बदलण्यासाठी या संमेलनाचं स्वरूप बदलण्याची गरज आहे. ते जर शक्य असेल तरच हे शक्य आहे. अन्यथा दरवर्षी याच चर्चा, त्या पुन्हा पुन्हा आपण ज्या करतो त्या तशाच करत राहणार आहोत. धन्यवाद.